हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहत आहे 11वीचं केमिस्ट्री आणि त्याच्यामध्ये चालू आहे आपलं युनिट नंबर 15, दॅट इज द हायड्रोकार्बन्स. आज आपला टॉपिक जो आहे तो आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन, म्हणजे अल्केन्सच्या केमिकल प्रॉपर्टी पाहायचा आहे. पण याच्या जनरली सगळ्याच रिॲक्शन तुम्हाला अल्केन्सच्या प्रिपरेशन म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्सच्या जनरल सगळ्याच रिॲक्शन कॅन्सल आउट केलेल्या आहे. तुम्हाला फक्त हॅलोजिनेशन ऑफ अल्केनमधलं हॅलोजिनेशन विथ रिस्पेक्ट टू क्लोरिनेशन म्हणा, ब्रोमिनेशन म्हणा, इन यू व्ही लाईट प्रेझेन्समध्ये ह्या रिॲक्शन दिलेल्या आहे. याचं मेकॅनिझम तुम्हाला नाही. ठीक आहे, बघा. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स, हॅलोजिनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हॅलोजन, म्हणजे अल्केन्समध्ये एक हायड्रोजन रिप्लेस करून तिथं हॅलोजन ॲड करणं म्हणजे हॅलोजिनेशन आहे. म्हणजे मग तो हॅलोजन क्लोरीन असू शकते, ब्रोमिन असू शकते, फ्लोरीन असू शकते, असं काही नाही. पण आपण क्लोरीन आणि ब्रोमिनच्याच रिॲक्शन जास्त पाहतो. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ही एक रिॲक्शन रिप्लेसमेंट रिॲक्शन सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. सबस्टिट्यूशन म्हणजे काय, की एखाद्या ॲटमला और ग्रुप ऑफ ॲटमला रिप्लेस करून दुसरा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम बसवणं म्हणजे सबस्टिट्यूशन करणं. जसं खो खोचा खेळ असतो तसं एक प्रकारचं. जसं इथं पहा, मिथेनच्या क्लोरिनेशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मिथेन आणि जेव्हा क्लोरीन रिॲक्ट होते इन प्रेझेन्स ऑफ यू व्ही लाईट, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं यू व्ही लाईट आहे त्यामुळे हे फ्री रेडिकल मेकॅनिझमनं जाते. त्यामुळे और व्हेरी हाय टेम्परेचर पण यू व्ही लाईट लिहिलं तर सगळ्यात बेस्ट आहे. तर अशा कंडिशनमध्ये हा एक क्लोरीन हा एक हायड्रोजनसोबत बाहेर जातो म्हणजे HCl, आणि हा क्लोरीन एक इथं लागतो. म्हणजे ह्या क्लोरीनचं या हायड्रोजनचं ह्या क्लोरीनसोबत रिप्लेसमेंट केलं, म्हणजे हा हायड्रोजन काढून इथे एक क्लोरीन ॲड केला, त्यामुळे सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. नाव इन दॅट रिॲक्शन द सबस्टिट्यूशन ऑफ वन क्लोरीन बाय वन हायड्रोजन ॲटम इन अल्केन इट्स कॉल्ड ॲज द क्लोरिनेशन. म्हणजे या जसं मिथेनमध्ये एक हायड्रोजनच्या जागी एक क्लोरीन लावला गेलेला आहे आणि हा HCl एक बाहेर निघेल, म्हणजे हा झाला साईड प्रॉडक्ट. तर इथं सबस्टिट्यूशन झालं हायड्रोजनचं, म्हणजे एक प्रकारे क्लोरीनचं सबस्टिट्यूशन झालं, हायड्रोजन बाहेर निघालेला असं म्हटलं तरी चालत. आता एक लक्षात घ्या, ह्या ज्या फ्री रॅडिकलचे रिॲक्शन्स असतात ह्या एवढ्या जास्त रिॲक्टिव्ह असतात की जिथपर्यंत टोटल कम्प्लिशन तिथचे हे जे मिथेनचे जे हायड्रोजन सबस्टिट्यूट होत नाही तिथपर्यंत कंटिन्युअस रिॲक्शन चालू राहते. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला क्लोरोमिथेन मिटन, म्हणजे एक हायड्रोजन रिप्लेस होऊन एक क्लोरीन, डबल त्याच्यासोबत जर क्लोरीन आता तो बिकर सोडून तो क्लोरीन की पडून जाणार नाही ना. एक्सेस ऑफ क्लोरीन जर तुम्ही वापरलं तर तिथं तुम्हाला 4ही हायड्रोजन रिप्लेस होईल म्हणजे होईल. रिॲक्शन पहिल्या प्रॉडक्टपर्यंत थांबतच नाही. ठीक आहे, म्हणजे मोनो सबस्टिट्यूशन नाही तर मल्टी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होऊन आली इथं. नाव सेकंड स्टेजमध्ये हा क्लोरीन इथं आहेच. मग आता हा हायड्रोजन रिप्लेस होईल ह्या क्लोरीनसोबत. पहा इथं दोन क्लोरीन दिसतं तुम्हाला, एक हायड्रोजन बाहेर निघाला HCl, म्हणजे डायक्लोरोमिथेन. डबल डायक्लोरोमिथेनसोबत क्लोरीन रिॲक्ट गेलं तर हा एक हायड्रोजन रिप्लेस हा म्हणा असं काही नाही, हा हायड्रोजन रिप्लेस होऊन क्लोरीननं HCl बाहेर निघाल, त्यामुळे हा ट्रायक्लोरोमिथेन. आणि हा हायड्रोजन राहिला आता लास्ट, तो सुद्धा रिप्लेस होऊन जातो क्लोरीननं, तिथं टेट्राक्लोरोमिथेन. हां, म्हणजे इथं मल्टी सबस्टिट्यूशन होणार. म्हणजे एक प्रकार असं समजा की 4ही हायड्रोजन या मिथेनचे सबस्टिट्यूट होऊन राहिले, काहून का एक्सेस ऑफ क्लोरीन वापरून. असं का बरं, कारण का ह्या क्लोरिनेशनचे रिॲक्शन आहे ह्या यू व्ही लाईटच्या अंडर आहे. हे इथं फ्री रॅडिकलचं मेकॅनिझम आहे हे असं. पण ह्या फ्री रॅडिकलचं मेकॅनिझम तुम्हाला, म्हणजे याचा मेकॅनिझम नाही फक्त रिॲक्शनच आहे. ठीक आहे, म्हणजे ओव्हरलुक दिलेला आहे, बस बाकी काही नाही. आता हे जे सबस्टिट्यूशन असते कोणत्याही हॅलोजनचं, तर हे फ्लोरीनचं सगळ्यात जास्त, नंतर क्लोरीनचं, नंतर ब्रोमिनचं, नंतर आयोडीनचं, कारण त्यांची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त या वेन आहे. क्लोरीन इज मोर रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू फ्लोरीन इज मोर रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू क्लोरीन, क्लोरीन इज मोर रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू ब्रोमिन, ब्रोमिन इज मोर रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू आयोडीन. ठीक आहे. नाव आता बघा, जर का अल्केन हा जर का हायर लेवलचा असेल किंवा 3 कार्बनचा असेल, 4 कार्बनचा असेल, तर अशा कंडिशनमध्ये तिथं कार्बनची जी ऑर्डर आहे जिथचा हायड्रोजन निघन तो टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी यावेळी जास्तीत जास्त राहतो असं म्हटलं आहे. जसं पहा हे एक्झाम्पल आहे, इथं CH3 CH2 CH3 इथं Cl गॅस आहे, म्हणजे क्लोरीन यू व्ही लाईटच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होऊन राहिली, म्हणजे सरळ एक HCl बाहेर निघणार आहे. इथं 2 प्रकारचे प्रोडक्ट होईल. असं एक का इथचा एक हायड्रोजन हा एक क्लोरीन HCl बाहेर निघून एक क्लोरीन इथं लागेल, म्हणजे CH3 हा CH2, आणि हा इथं CH3चा एक हायड्रोजन निघाला, तिथं काय लागला क्लोरीन म्हणजे CH2 Cl, हा 45% निघाल. तर
याच्यातला एक हायड्रोजन काढून म्हणजे CH3 तसेच, आणि हा एक हायड्रोजन काढून इथं क्लोरीन लावाल म्हणजे याच्यातला एक हायड्रोजन सबस्टिट्यूट आला. मग दोनपैकी सगळ्यात जास्त 55% हा प्रोडक्ट निघतो. काहून का तिथं जास्त सबस्टिट्यूशन असलेला क्लोरीन आहे त्यामुळे. हेच कंडिशन तुम्ही जर पाहिली तर 2 मिथिल प्रोपेनमध्ये, तर तिथं तुम्हाला 64%चा प्रायमरीवाला दिसेल, म्हणजे इथचा एक हायड्रोजन जास्त सबस्टिट्यूट झालेला आहे, आणि इथचा एक हायड्रोजन इथं क्लोरीन लागला असं 36 ते 35%च आहे. पण जर तुम्ही ब्रोमिनेशनच्या रिॲक्शन पाहाल तर ब्रोमिनेशनच्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला हेच दिसेल का टर्शरी किंवा सेकंडरी त्यानंतर जर प्रायमरीवाला असाच एक हायड्रोजन रिप्लेस झालेला दिसेल. पाहू आपण. जसं इथं CH3 आहे, आता दोन्ही साईडनं एक सारखेच हायड्रोजन आहे इथचे, कोणत्याही साईडचा काढला तरी एक इथचा हायड्रोजन काढला आहे की इथं BR लावला आणि एक HBr बाहेर निघाला. पण जर का कंडिशन जर का प्रोपेनची असेल म्हणजे 3 कार्बनवाला जर का अल्केन असेल तर बघा याच्यातला एक हायड्रोजन म्हणजे CH3 मधला एक हायड्रोजन काढा, एक BR म्हणजे HBr बाहेर निघन, एक BR इथं लागन, असं 3% प्रोडक्ट निघते. पण याच्यातलं एक हायड्रोजन ह्या ब्रोमिनसोबत बाहेर निघाल आणि एक BR इथं लागल, असं याचं पर्सेंटेज 97 आहे. आपण बोललो आहे की तिथं सेकंडरी प्रोडक्ट निघू राहिला याचा, आणि सेकंडरी प्रोडक्ट मोर स्टेबल आहे ॲज कम्पेअर टू प्रायमरी, म्हणून हा प्रोडक्ट सगळ्यात जास्त भेटू राहिला तुम्हाला. इथंसुद्धा तसंच आहे. पहा, हा ब्युटेन झाला, एक इथचा हायड्रोजन काढा किंवा इथचा हायड्रोजन काढा, असं 2% निघन, म्हणजे एक H निघाला बाहेर, एक BR सोबत, तर HBr बाहेर निघन आणि हा एक BR इथं लागल, असं 2% प्रोडक्ट आहे. आणि तुम्ही जर पाहाल तर ह्या दोनपैकी आता हा पहा, हा सेकंडरी प्रोडक्ट निघन, इथचा जर हायड्रोजन काढला तरी सेकंडरी प्रोडक्ट निघन, हा सेकंडरीच आहे ना, आणि इथचा हायड्रोजन जर काढला तरी हा सेकंडरी निघन. तर अशा कंडिशनमध्ये हा 98% किंवा अबावच्या वर निघून जातो. जर तुम्ही टर्शरी जर घेतला असेल अल्केन, जसं 2 मिथिल प्रोपेन जर घेतला, तर या कंडिशनमध्ये BR2 सोबत जर रिॲक्शन लावायची असेल तर एकदम काही प्रमाणात प्रायमरी हायड्रोजन त्याच्यातला रिप्लेस होईल. पण मोस्ट कंडिशनमध्ये तर पहा ना, इथचं जर हायड्रोजन काढला तर टर्शरीमध्ये तयार होते तिथं, हेन्स टर्शरी तयार होऊन राहिला. काहून का कार्बोकॅटायनची जशी स्टॅबिलिटी आहे त्यानुसार त्याचे प्रोडक्ट मिळतात, आणि कार्बोकॅटायनची सुद्धा स्टॅबिलिटी आपण पाहिली आहे. कार्बोकॅटायन टर्शरी मोर रिॲक्टिव्ह म्हटल्यापेक्षा स्टेबल, दॅन सेकंडरी मोर रिॲक्टिव्ह स्टेबल ॲज कम्पेअर टू प्रायमरी असा आहे. आणि हेन्स या वेनच तुमचे प्रोडक्ट बाहेर निघू राहिले. तर इथं तुमच्या एक हायड्रोजन बाहेर निघन म्हणजे एक BR इथं लागेल, आणि हा H आणि हा एक HBr बाहेर निघेल, असं 99%च्या जवळपास त्याचं प्रोडक्ट मिळालं. ठीक आहे. तर याचं कोणतंही मेकॅनिझम तुम्हाला नाही. त्यानंतर हे सेकंड रिॲक्शन कंबशन ही सुद्धा तुम्हाला नाही. त्यानंतर पायरोलिसिस रिॲक्शन नाही, रिफॉर्मिंग रिॲक्शन्स नाही. त्यानंतर युजेस ऑफ अल्केन्स पाहू. फर्स्ट 4 अल्केन्स आर यूज ॲज अ फ्यूल मेनली फॉर हिटिंग अँड कुकिंग पर्पज. म्हणजे जसं आपल्या घरचा गॅस झाला किंवा एखादी बर्नरसाठी जो आपण गॅस वापरतो, हा ना, शेगडीसाठी जो गॅस वापरतो तो जनरली 1 ते 4 कार्बन असलेले अल्केन, जसं मिथेन झालं, इथेन झालं, प्रोपेन झालं, ब्युटेन झालं, हे ते गॅसेस असतात. जसं LPG CNG असं म्हटलं आहे. CNG झालं, पेट्रोल झालं, डिझेल झालं, हे सुद्धा हायर अल्केन्सच असतात, आणि हे आपण फ्यूल पर्पजसाठी वापरतो ऑटोमोबाईल्समध्ये. ठीक आहे. लोअर लिक्विड अल्केन्स आर यूज एज अ सॉल्वंट. लोअर लिक्विड अल्केन्स म्हणजे असं की 4 ते 5-6 कार्बनपर्यंत पासूनचे जे अल्केन्स आहेत जे लिक्विड फॉर्ममध्ये राहील तर ते तुम्हाला सॉल्वंट म्हणून यूज करता येतात. जसं अल्केन 35 कार्बन आणि त्याच्यावरचे जे अल्केन्स असतात ते म्हणजे रोड बनवण्याच्या कामात येतात. जसं डांबर तुम्ही पाहता ना, ते हायर अल्केन्सच असतात एक प्रकारचे. वॅक्सेस आर हायर मॉलिक्युलर वेट अल्केन्स, दे आर यूज ॲज लुब्रिकंट्स. लुब्रिकेशन जसं ग्रीस झालं आहे ना, जसं आपण इंजनमध्ये ग्रीस वगैरे टाकतो लुब्रिकेशनसाठी सपोज, तर हे सुद्धा जसं ऑइलिंग इंडस्ट्री झालं असं सरळ तर हे हायर अल्केन्सच राहतात असं म्हटलं आहे. दे आर ऑल्सो यूज फॉर प्रिपरेशन ऑफ कॅन्डल्स. म्हणजे मेणबत्ती समजा, कोण का वॅक्सेस आहे ना ते एक प्रकारचं, दे आर यूज इन प्रिपरेशन ऑफ कॅन्डल्स. आणि कार्बन ब्लॅक म्हणजे कार्बन ब्लॅक कशासाठी वापरतो आपण, शू पॉलिश झालं किंवा इंकसाठी. ठीक आहे. तर याची सेव्हरल युजेस आहेत. आता याच्यानंतर पाहू आपण अल्किन्स. अल्किन्स काय तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. अनसॅच्युरेशन म्हणजे अल्टरनेट डबल किंवा सिंगल बॉन्ड म्हणा, किंवा त्याच्यामध्ये एक तरी डबल बॉन्ड कार्बनमध्ये आहे. अल्केन हे बघा, इथं ANE असन तर अल्केन म्हणजे कार्बनमध्ये सिंगलच बॉन्ड राहील. इथं अल्कीन आहे म्हणजे ENE आहे, त्यामुळे इथचा काय सांगतो का कार्बनमध्ये डबल बॉन्ड असणच एक तरी. आणि इथं जर YNE लागला तर हा अल्काईन झाला, तर ह्या Yचा अर्थ होते का कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. हा त्याचा जनरल फॉर्म्युला झाला CnH2n, जसं वेअर N इज द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स
आता अल्किन्सला ऑलिफिन्स म्हणतात. ऑलिफिन्स काय बरं म्हणतात, तर अल्किन्सचा पहिला मेंबर हा क्लोरीनसोबत रिॲक्शन ऑइली सबस्टन्स दाखवते, त्यामुळे ऑइल फॉर्मिंग असतात ते, त्यामुळे त्यांना ऑलिफिन्स म्हणतात ना. आयसोमेरिझम इन अल्किन्स पाहू आपण. आता आयसोमेरिझम असं आहे की अल्किन्स हे दोन प्रकारचे आयसोमेरिझम दाखवतात. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम दाखवते किंवा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतात. ठीक आहे. नाव स्ट्रक्चरल असे का सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट, त्यामुळे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम झालं. तसं पहा ना, ब्यूट 1 म्हणजे 1 ब्युटीन, जसं 1 2 3 4 कार्बन आहे त्यामुळे BUT, आणि पहिल्या कार्बनला डबल बॉन्ड आहे त्यामुळे ENE, ब्यूट 1 इथं बघा सेकंड कार्बनला डबल बॉन्ड आहे त्यामुळे ब्यूट 2 ही त्याचं नॉमनक्लेचर आपण मागच्या युनिटमध्येच बघितलं होतं. इथं बघा ना, नंबर ऑफ कार्बन 4च आहे, 1 2 3 4. इथं पहा तीनही याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ कार्बन 4च दिसन आणि नंबर ऑफ हायड्रोजन तुम्हाला 8च दिसन, त्यामुळे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युलावर डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट कॉल्ड ॲज द स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. इथं बघा सेकंड कार्बनला डबल बॉन्ड लागला त्यामुळे ब्यूट 2 म्हटलं आहे. इथं बघा सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप लागला आहे त्यामुळे 2 मिथिल प्रॉप 1 प्रॉप 1 का बरं, कारण 3 कार्बन आहे प्रॉप आणि 1 म्हणजे पहिल्या कार्बनला ENE लागला आहे. तर अशा प्रकारे हे 3 वेगवेगळ्या वेमध्ये लिहिता येते तुम्हाला हा C4H8. हेन्स इट इज द स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम तुम्हाला इथं पहिला सेकंड आणि तिसरा हा जो वेमध्ये दिलेले आहे आपण, पहिला वे दुसरा वे तिसरा वे, हा एक प्रकारचा चेन आयसोमेरिझम आहे. ठीक आहे. आणि पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये पोझिशन तुम्ही फक्त डबल बॉन्डची चेंज केली आहे त्यामुळे पोझिशन आयसोमेरिझमसुद्धा होतो. दुसरा आपण पाहिलेला आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये 2 प्रकार असतात, एक असते सिस ट्रान्स आयसोमेरिझम, एक असते ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्याच्यातलं सिस ट्रान्स आयसोमेरिझम हे शो करतात. जसं एक्झाम्पल तुम्हाला दिसून आलं इथं ब्यूट 2 बघा 1 2 3 4 कार्बन आहे त्यामुळे BUT, आणि सेकंड कार्बनला डबल बॉन्ड आहे त्यामुळे 2ENE. तर इथं पहा, जर का आयडेंटिकल सारखे ग्रुप जर का एका लाईननं येत असेल तर हा सिस पोझिशन सिस समजला जातो, आणि तो जर का विरुद्ध येत असेल तर ट्रान्स म्हणजे डिफरंट येतो. जसं पहा ना, द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन विच 2 आयडेंटिकल ऑर द सिमिलर ग्रुप्स और द ग्रुप लाई ऑन द ऑपोजिट साईड, म्हणजे सिमिलर ग्रुप जर का एक साईडनं येत असेल तर सिस म्हणते, आणि वेगवेगळं म्हणजे एकदम वेगवेगळ्या पोझिशनला येत असेल, एकमेकाच्या विरुद्ध पोझिशनला येत असेल तर ट्रान्स आयसोमेरिझम आहे. अशा कंडिशनमध्ये त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बदलतात. काहून का, त्यांचं पोझिशन बदलली आहे. जसं पहा ना, हा CH3 ग्रुप हा CH3 ग्रुप एका लाईनमध्ये आला, एका साईडला आला त्यामुळे सिस म्हणतात त्याला. आणि आता हा असं कधी आपोआप बदलन का, काहून का हा बॉन्ड कंटिन्युअस रोटेशनमध्ये असतो कार्बनचा, त्यामुळे हे असं रोटेट होत जाईल. रोटेट झाल्यामध्ये हा CH3 कधी या साईड नाही, हा हायड्रोजन या साईड नाही. अशा कंडिशनमध्ये एकमेकापासून हे वेगळ्या टोकावरच आहे, त्यामुळे त्याला आपण ट्रान्स आयसोमेरिझम असं म्हणतो. हेन्स तो ट्रान्स ब्यूट 2 झाला. तशा वेळेस पहा तुम्हाला बॉइलिंग पॉईंटमध्ये तुम्हाला त्याचा फरक दिसतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचे हे आयसोमेरिझम आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याची प्रिपरेशन ऑफ अल्केन्स बघू. याच्यामध्ये सुद्धा सेव्हरल काही प्रिपरेशन्स म्हणजे दिलेला नाही आहे. जसं इंडस्ट्रियल प्रिपरेशन नाही, आपण बाकीचे प्रिपरेशन्स तुम्हाला जनरली राहील, तर ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. जर आजच्या लेक्चरमध्ये काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला विचारा. धन्यवाद.